नमस्कार, मी कोमल. आपण पाहताय सकाळ. आता आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत. खरं तर आज राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त चर्चा आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची एकनाथ शिंदेंची भेट आणि एकनाथ शिंदेंसोबत त्यावेळेस असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जे 6 खासदार फुटले आणि जे एकनाथ शिंदेंसोबत गेले, त्या खासदारांना घेऊन खरं तर आज एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यामुळे या पंतप्रधान मोदी आणि शिंदेंच्या भेटीची चर्चा ही राज्याच्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चेत आहे. आता आपण या राजकीय वर्तुळातल्या चर्चेविषयी बोलत असतानाच दिल्ली दरबारी झालेली ही महत्त्वाची भेट आणि या भेटीचे कसे राजकीय अर्थ निघू शकतात त्यावर चर्चा करूयात. तर याचा सगळ्यात पहिला अर्थ येतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची घटना ती म्हणजे देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आजची मोदी शिंदेंची खासदारांसोबतची भेट ही महत्त्वाची म्हणजे तो एक महत्त्वाचा अँगल मानला जातोय. कारण का तर या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्यानं शिंदेंच्या शिवसेनेतून खरं तर जे संजय जाधव आहेत आणि ओमराजे निंबाळकर आहेत त्यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. आता त्यांची चर्चा होत असताना दुसरीकडे जर दोघांना संधी मिळते तर कायम मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं किंवा जे सर्वात जुने आहेत किंवा ज्यांच्याकडे एक प्रदीर्घ अनुभव आहे खासदारकीचा त्या श्रीकांत बारणेंची सुद्धा अगदीच मनशा असणं किंवा इच्छा असणं मंत्रिमंडळात जाणं हे काही चुकीचं नाही. पण ते श्रीकांत बारणे मात्र यावरून नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. बरं, या चर्चा आहेत. आता यावर खात्रीलायक अजूनही कुणीही त्यावर कॉमेंट केलेलं नाही आहे, पण त्या चर्चा आहेत आणि त्यामुळे त्यावर आता जसजशी पुढे घडामोडी घडतील, परिस्थिती कळेल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, शपथविधी होतील, त्यानंतर आपल्याला गोष्टी क्लिअर होतील. दुसरा एक महत्त्वाचा जो म्हणजे एक अँगल आहे तो असा की आजच्या भेटीतून खरं तर एकनाथ शिंदेंनी दोन महत्त्वाचे खरं तर म्हणतात ना एकाच दगडात दोन पक्षी मारणं तसं केलं. म्हणजे काय तर जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार म्हणजे ऑपरेशन टायगर झालं, जेव्हा 6 खासदार फुटले त्यावेळेस पुन्हा एकदा चर्चा झाली ती म्हणजे उद्धव ठाकरे हे आपल्या खासदारांना किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना भेटीसाठी वेळ देत नाहीत किंवा त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. मग एकनाथ शिंदेंनी आधी तर तो त्यांच्या रूपानं टीका करून किंवा ते ज्या पद्धतीनं अवेलेबल असतात आपल्या लोकप्रतिनिधींसाठी, आपल्या खासदारांसाठी, आमदारांसाठी, त्यातून तर ते वेळोवेळी उत्तर देतच असतात. पण आज त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट घडवून हा सुद्धा एक जो गोल आहे तो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून ठाकरेंना एक प्रकारे टार्गेट करण्याचाही प्रयत्न केला आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि मोदींचे संबंध इतके सलोख्याचे किंवा इतके चांगले आहेत की पंतप्रधान मोदी हे आपल्या खासदारांना सुद्धा असा शब्द देतात की तुमच्या मतदारसंघात जर काही प्रॉब्लेम आला विकास कामांचा तुम्ही म्हणजे जसं पंतप्रधान मोदींविषयी म्हणजे भेटीनंतर खासदारांनी म्हटलंय की मोदींनी आम्हाला असं सांगितलंय की तुम्हाला जर मतदारसंघात काहीही प्रॉब्लेम आला तर थेट PMO कार्यालयाशी संपर्क साधा, आपल्या सत्तेचा प्रभावीपणे वापर करून घ्या तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी. त्यामुळे सुद्धा यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की माझा खासदार, माझा लोकप्रतिनिधी आणि माझा थेट मोदींशी कनेक्ट आहे. थेट PM मोदी हे माझ्या खासदाराच्या मतदारसंघातल्या विकास कामांचे अपडेट्स घेत आहेत, त्यांच्याविषयी त्यांचं कसं कनेक्शन आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न होता. त्यामुळे शिंदेंनी आजच्या भेटीतून खरंच म्हणजे शिंदे वारंवार दिल्लीला जात असतात, वारंवार अमित शहांच्या भेटी घेत असतात, मोदींनाही भेटत असतात, पण आजची भेट ही बऱ्याच अर्थांनी बोलकी होती. म्हणजे आज म्हणजे पंतप्रधान मोदींसोबत एकनाथ शिंदे होतेच आणि त्यासोबत त्यांचे 9 खासदार होते. म्हणजे लोकसभेचे 6 खासदार, राज्यसभेचे सुद्धा त्यांच्या खासदार होत्या. ज्योती वाघमारे ज्या पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या त्यांनाही घेऊन खरं तर एकनाथ शिंदे तिथे गेले. ओमराजे निंबाळकर जे ठाकरेंच्या शिवसेनेतून म्हणजे जे कडवट शिवसैनिक, ठाकरेंचा निष्ठावंत मानला जायचा, पण जो एकनाथ शिंदेंसोबत गेला आणि मग त्यानंतर जे काही राजकीय वर्तुळात घडलं ते आपण सगळ्यांनी अनुभवलं, पाहिलं. सोशल मीडियावरही रोज आपण त्याविषयी ऐकतोय, बोलतोय, कॉमेंट्स करतोय. तर त्यातून एक दिसलं की ओमराजे निंबाळकरांच्या हातातही एक कागद दिसला आणि तो म्हणजे एक निवेदन होतं आणि जे ते मोदींना दाखवतात आणि त्या दोघांमधल्या संभाषणाचा एक फोटो आहे. त्यामुळे
आजच्या मोदींसोबतच्या भेटीचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत, अनेक अँगल्स आहेत. त्यातले हे मी 3 महत्त्वाचे अँगल्स तुम्हाला सांगितले. आता आपण समजून घेऊयात की आज मोदींना कोण कोण भेटलं. मी जसं आधी म्हटलं तुम्हाला 9 खासदार भेटले. तर आपण आता त्यांची एक नावं एकदा समजून घेऊयात. म्हणजे शिवसेनेचे संसदीय गटनेते किंवा ऑपरेशन टायगरमध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते, खासदार श्रीरंग बारणे. खरं तर ज्यांचा मंत्रिमंडळात म्हणजे ज्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात स्थान आत्ताही नाही आहे, पण विस्तार झाला तर त्यांचं नाव चर्चेत होतं, पण त्यांना डच्चू मिळेल अशी शक्यता आहे. पुढचं नाव म्हणजे रवींद्र वायकर होते, नरेश म्हस्के होते, ओमराजे निंबाळकर होते, भाऊसाहेब वाकचौरे होते जे शिर्डीचे खासदार आहेत, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील जे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत, आणि राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे उपस्थित होत्या. आणि या भेटीच्या संदर्भात ज्यावेळेस खरं तर शिवसेना ऑफिशियलमध्ये ऑफिशियलच्या अकाउंटवर खरं तर फोटो पोस्ट करण्यात आले, त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नामदार श्री नरेंद्रजी मोदी साहेबांचे आज शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या खासदारांसह दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, सध्याची पावसाची स्थिती यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असं त्यांनी म्हटलंय. जसं मी आधी म्हटलं की मोदींसोबतची भेट आहे, त्यानंतर खासदार आपापल्या परीनं आपापल्या भावना व्यक्त करत असतात. त्याचनुसार पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि त्यात त्यांनी म्हटलंय की आज नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी अल्पोपहारासाठी निमंत्रित केलं होतं. या प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याशी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामं आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचं सहकार्य मिळावं याबाबतही सकारात्मक संवाद झाला. यावेळी पंतप्रधानांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघातील विकास कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी किंवा मार्गी लावण्यासाठी सत्तेचा प्रभावीपणे उपयोग करा असं आवाहन केलं. तसंच विकास कामांबाबत कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क पंतप्रधान कार्यालयाशी करावा याबाबतही सूचना दिल्या. संवादादरम्यान पंतप्रधानांनी वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर ओमराजेंची नियमित योगाभ्यासाबद्दल सुद्धा त्यांची विचारपूस केली आणि माहिती जाणून घेतली. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार या निमित्ताने अधिक दृढ झाला असं ओमराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे आजच्या राजकीय दृष्ट्या या भेटीला खूप महत्त्व आहे, कारण या भेटीचा परिणाम हा केवळ आत्तापुरता नाहीये, तर भविष्यातल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. विकास कामं कशी होत आहेत राज्यातली याकडे सुद्धा आपले लक्ष असणार आहे. आणि मग याचे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कसे पडसाद पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि राजकारणात कसे पडसाद पाहायला मिळतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी आजच्या पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदेंच्या या भेटीविषयी आणि खासदारांच्या भेटीविषयीची आपली मतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विषयांच्या सखोल विश्लेषणपर माहितीपर व्हिडिओसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.